नीलिमा दादा नीलिमा साडी माझी साडी ठीक आहे तो नीच माणूस आहे तो काही काही कर घाबरू नको काय झालं आता? तो काही करू शकतो दादा तो काही करू शकतो तो नीच माणूस आहे काय झालंय तुला सांगतो मला माहित होतं का बाबा का पोलिसवाले घेऊन गेले ना तर हाकूनच काढणार. कोणची माणूस आहे ना बाप्पा. बाबा आता हे प्रकार सुरू झाले का या घरात आता कसं सांगाव आज रक्तानं मागलेली साडी टाकली उद्या मान जाईल मारून टाकतील रे बाप्पा घाबरू नको थांब तू. अरे काय तू घाबरू नका आपण करू आपण पोलिसात तक्रार करूया तो. नाही नको 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 बाप्पा नको ना पोलिसात तक्रार करू. तू कोणची माणूस आहे ना त्याला कळलं तो भडकेल ना. भाऊजी भाऊजी काय लय जीवाची खेळ करता. केशा मामा ओरडू नका प्लीज तुम्ही. वेळ आलीच तर आपण इथनं बाहेर कुठेतरी शिफ्ट होऊया. बाहेर कुठे आणि कॉम्पिटिशनचं काय? समा तशी तू कॉम्पिटिशन मध्ये इंटरेस्टेड नाहीच आहेस. पण तू आहेस ना त्याचं काय? होईल कॉम्पिटिशन होईल. अगं कशी तू प्रेप कुठे करणार आहेस माऊ? संयमी स्पर्धेपेक्षा आता सेफ्टी महत्वाची आहे जास्त. एवढं कळत नाहीये का तुला? तुला कळत नाहीये मी काय म्हणतेय ते. संयमी मला वाटतं आपण पोलिसात कळवलेलं बरं. हो बाबा आणि आता विषय निघालाच आहे तर एक गोष्ट क्लॅरिफाय करते. वेळ आलीच तर मी स्पर्धा सोडे. आता निलिमा आत्यांचा आणि आपल्या सगळ्यांचाच जीव जास्त महत्वाचा आहे. आपण पोलिसांना कळवूया. हवं तर इथून कुठेतरी बाहेर शिफ्ट होऊ. निलिमा आता शांत व्हा, चला. आज चला तुम्ही. तू नीच हो. नीच तू जीव घेल माझा जीव घे. पाणी देतो सारे. या बाई या. सॅम काळजी करू नकोस. स्पर्धा होईल. आपण इथेच राहू आणि जे इथे राहायला नको आहेत त्यांना जायला लावू. आपण स्पर्धेला जाणार आणि स्पर्धा जिंकणार. हा जगताप साहेब. हा तुमचे हवालदार येऊन गेले. सगळे पुरावे पण घेऊन गेले तो. हा ठीक आहे नंतर कळवा बरं तुम्ही काय होतंय ते. कोणाला काही कळणार नाही. कळेल सगळं कळेल. तू अजूनही विचार कर आणि चल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला. ठीक आहे जशी तुझी इच्छा. ठीक आहे मी निघतो. काय लागलं तर फोन कर मला. जायलाच पाहिजे का ऑफिसला? म्हणजे एवढं सगळं घडलंय त्यावरून. मी काळजी घेईन स्वतःची. सावकाश. निलिमाजी तुम्ही इकडनं परतच का नाही जातो? समा काय त्या इथे राहणं किती डेंजरस आहे आणि आपण का ती रिस्क घ्यायची? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मला कळतंय. नाउ यू नो व्हॉट, व्हाय डोंट यू यूज युअर कॉमन सेन्स? इरायशांना एकटे असतात घरी दिवसभर, त्यांना काही झालं तर? नाही
असं काही होणार नाहीये. ही लोक आहेत ना, ती डरपोक आहेत. प्रेशर आणतायत आपल्यावर आणि निलिमात्यांवर. मग आपण का घ्यायचंय प्रेशर? आपला काय संबंध आहे? मग 2 जनरेशन्स पूर्वी 35 वर्षाआधी त्या दोघांमध्ये काहीतरी झालं, भांडण और व्हॉट एव्हर. आय एम नॉट इव्हन इंटरेस्टेड इन दॅट. पण त्याच्यासाठी मी माझं प्रेझेंट आणि फ्युचर का बदलायचं? म्हणजे तुला कॉम्पिटिशन सोडून इथून जाणं ओके वाटतंय, पण मी त्यांना इथून जा म्हणाले ती चूक आहे. हाऊ रबिश अँड हाऊ रिडिक्युलस इज दिस. टेल मी वन थिंग, कोणाकोणासाठी आम्ही ऍडजस्ट करायचे अजून? आम्ही इथे आलो ना तेव्हा आजोबा आणि आम्ही तिघच होतो फक्त. मग तू आलीस आणि सगळाचा सगळा फोकस तुझ्यावर शिफ्ट झाला. हो खरंच, एव्हरीथिंग इज अबाउट यू. कधी कधी असं ना वाटतं तू नसती आलीस तरी चाललं असतं, केलं असतं आम्ही तिघांनी छान मॅनेज. पण आता काय होतंय, तुझं ड्रीम, तुझं करिअर, तुझं अँबिशन आजोबा फक्त तुला सपोर्ट करतायत. ठीक आहे चल, तू काकाची बायको आहेस, पण हे बाकीचे सगळे कोण? तू ह्यांना का घराबाहेर जायला सांगत नाहीयेस? You're crossing your limits ना. फक्त रिलेटिव्ह म्हणून नको बघूस, एक ह्युमन बिंग म्हणून जरा विचार कर. निलिमा, त्यांचा विचार कर, त्यांच्यावर काय वेळ आली आहे. आमचा विचार कर कधीतरी. त्या दिवशी ना घरात गन घेऊन आले होते, गोळ्या झाडू शकले असते ते आमच्यावर. रक्ताच्या साड्या काय पाठवतायत, पण नाही, तुला आमची काळजी नाहीये ना. तुला फालतूचं सोशल वर्क करायचंय. लेट मी टेल यू वन थिंग, तुझ्या इतकी केअरलेस आणि सेल्फिश बाई माऊ, सिरियसली तू माझ्यावर हात उचललास यांच्यासाठी? यांच्यामुळे तू माझ्यावर हात उचललायस ना? थँक यू सो मच. कळलं मला कोण इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी ते. Sorry, extremely sorry. Are you hurt or something? नो Okay, good. Can I drop you somewhere? नो थँक्स, मी इथेच राहते. इथे? अहो गुलमोहर सोसायटी. Oh, okay. By the way, इकडे माझगावकर म्हणून कोणी राहतात का? माझे आजोबा. Oh, मग भैरवी माझगावकर? मावशी आहे माझी. तुमचं काय आहे हो? हा? तुम्ही ओळखता का तिला? हो, म्हणजे आम्ही काम केलंय कधीतरी. इट वुड बी ग्रेट टू कॅच अप विथ हर समडे, यू नो. का भेटा. नाही, आत्ता नाही भेटत कारण आय एम इन अ बिट ऑफ हरी. बट यू कॅन डू वन थिंग. कॅन यू जस्ट गिव्ह मी हर नंबर? या, आय मीन, थँक यू सो मच. इट वुड बी ग्रेट टू कॅच अप विथ हर समडे, यू नो. ती खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड. काय झालं? एनिथिंग रॉंग? काय नाही, मला आता जायचं. हा भैरवी, बोल. बाबा गेले ऑफिसला? सगळं ठीक आहे ना? आणि मी काय ग, काय झालं? तुझा आवाज असा का वाटतोय? भैरवी, सांग मला. आणि संयम ही चिडून बाहेर गेली आहे. व्हॉट? पण का? काय झालं आता? अरे ती मूर्खासारखं काहीतरी बोलत होती, ते पण निलिमा त्यांच्यासमोर. मग मी ही चिडली आणि बरं, तू तिला फोन केलायस का? बंद करून बसलीये फोन. बरं ठीक आहे. हे बघ भैरवी, डोंट वरी, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. जे काय मला कळव. सॉलिड घाबरली आहे ती. काका, आता घाबरेलच ना ती. मी सापडले नाही तर आजोबा तिला ओरडतील. आजोबांसमोर इमेज मेंटेन करायचे म्हणून करते सगळं. तिला काही काळजी नाहीये माझी. नाही, तसं अजिबात नाहीये.
अगं ते सगळं नाती जपण्यासाठी करते. काका पण ते माझे नातेवाईकही नाहीयेत, आपण ओळखत सुद्धा नाही त्यांना. अँड यू नो व्हॉट, माऊ मेंट द वर्ल्ड टू मी. शी वॉज एव्हरीथिंग. माय बेस्ट फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, ट्रॅव्हल पार्टनर, पंचिंग बॅग, सगळं सगळं होती ती माझ्यासाठी. आणि तिने आज माझ्यावर हात उचलला. व्हॉट? हात उचलला? हे बघ सॅम, प्लीज प्लीज समजून घे तिला. तेवढंच करते, तिला समजून घेणं. आता मीही दाखवते मी कोण येते. काय करायचं ठरवलंयस? मी ते काही नाही. अगं बोल ना. मला नाही सांगणार? अच्छा, म्हणजे तुझी माऊस तुझं सगळं काही आहे का? काका कधी काहीच नव्हता? हा, सांग ना मला प्लीज. काय आहे डोक्यात तुझ्या? सांग मला. मी एकटी त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. व्हॉट? हो काका, आय हॅव डिसाइडेड. माऊ इज नॉट गोइंग टू हेल्प मी. आय हॅव टू मेक माय ओन पाथ, राईट? या युअर राईट, बट हे सगळं तू भैरवीला सांगितलंस? नाही, पण मी सांगणार आहे. इनफॅक्ट आजच सांगून टाकणार आहे तिला. नाही नको. का? आय मीन हे बघ, तू ना हे सगळं कॉम्पिटिशनच्या दिवशी सांग. हं? हा बघ ना, म्हणजे जर तू आता हे सगळं सांगितलंस ना तर तुला कोणी भाग घेऊ देणार नाही कॉम्पिटिशन मध्ये. आणि मग पुन्हा तेच ग, भांडणं होतील, वादावाद होतील आणि सगळी चिडचिड. आणि तुलाही माहितीये या सगळ्या गोष्टींचा बाबांना खूप त्रास होईल. त्यामुळे जे काही करायचंय ते सिक्रेटली कर. काका तू हे सगळं मला का सांगतोयस? कारण तू जिंकलीस ना तर मलाही तेवढाच आनंद होणार आहे, इनफॅक्ट जास्त. त्यामुळे चुपचाप राहा. सॅम, यू डिझर्व टू विन यार. थँक्यू सो मच काका. इट मीन्स द वर्ल्ड टू मी. खरंच, म्हणजे आय गेस तू एकटाच जो आता मला समजून घेतोय. हो ना, मग मी जे सांगतोय तसंच वागायचं. कोणाला काहीही सांगायचं नाही.